नमस्कार मंडळी, मी आहे पियुष आणि मी आहे श्वेता आणि स्वागत आहे तुमचं इंडियन गप्पामध्ये. आज जरा मूड वेगळा आहे. तर आता चाललोय नाश्त्याला सकाळी उठून आवरून. आणि आज थोडं सनी नाही एवढं, थोडंसं क्लाउड्स आहेत. चांगलं आहे म्हणजे, उलट चांगलं आहे. पण आज असं दाखवते की विंडी आहे जास्त. ऊन यायला लागलं वाटतं, हे काय ऊन येतंय आणि ऊन येणार आणि ऊन आलंच पाहिजे. तर चला नाश्त्याला जाऊया. नाश्ता आणला की येते झोप. आता थोडे ड्रायफ्रुट्स खाल्लेत, तिथे पण असतातच. चला ऍक्च्युली नाश्ता चांगला स्ट्रॉंग केला पाहिजे. पण स्ट्रॉंगच करतो आपण, लई स्ट्रॉंग करतो. एवढा पण स्ट्रॉंग. ऊन आलं बघितलं काय मी म्हणलेलं ऊन येणार आणि ऊन आलंच पाहिजे. लगेच उन्हाला कळलं मेसेज पोहोचताना. शेवटी मेसेज पोहोचायला जरा वेळ लागतो. आज तुम्ही आमदारांसारखा लुक केलाय, काय म्हणायचं तुम्हाला? अगं जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटते, कळलं तुला? जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. त्यामुळे मी एकदम होय गाणं आहे असली आणि तुलाच माहित असतात. डेंजर रागा कोल्हापूरचा आहे मी. पश्चिम महाराष्ट्र इज इम्पॉर्टंट. तुम्ही कोकणात द्या ना. काय केलंय कोकणात ना? अगं केले सांगते का तुला मी? संपलेलं आहे सांगतो. तर चला जाऊया नाश्त्याला. हा वादविवाद तर आयुष्यभर चालूच राहणार. अरे सुंदर वाटत आहे बघा. वाद प्रश्नच नाही, निर्विवाद वर्चस्व. चला पिऊला जरा पॉलिटिक्स मध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे मध्ये मध्ये त्याच्या अंगात येते. मंडळी नाश्त्यात काय दूध म्युसली आहे, फ्रुट्स आहेत, पाणी आहे, वॉटरमेलन ज्यूस आहे, पॅनकेक आहे, हाफ फ्राय आहे, चॉकलेट सॉस आहे, ब्रेड गोकोमल आहे, डाएट जॅम आहे, वाफल विथ चॉकलेट सॉस, क्रसन दिसतच नाही मला. शेवट पिल्लूच आहे ते. नाश्ता करतो आम्ही. ओके, तर आमचा नाश्ता झालेला आहे आणि आम्हाला परत एकदा इतका नाश्ता केला की आता चालतंय ना. आम्हाला असं वाटतं भस्म्या झाला. आम्हाला भस्म्या आला कळत असेलच, चढायला पण येईना पायऱ्या. हॉटेलच एवढं भारी आहे असं वाटतं की नकोच झाला बाहेर ना. खरंच अशाच हॉटेलला यायला पाहिजे नेक्स्ट टाइम पासून. म्हणजे बाहेर जायची गरज नाही. आता ठरलं ना असंच हॉटेल आहे. आता थोडं जातो रूपवर, मग आता बाहेर जायचंय आपल्याला. शॉपिंग करायचंय. इथे एक शॉप आहे हॉटेलमध्ये आमच्या, जिथे छान छान गोष्टी मिळतात. इथूनच आम्ही काल कॅब घेतलेली आणि त्या कॅब संपलेल्या आहेत. मग आता आम्हाला एक आतमध्ये काही काही ड्रेसेस वगैरे पण आहेत. म्हणलं जरा लक्ष देऊया, बघून येऊया, नजर टाकून. तर आम्ही या शॉपमध्ये आलेलो. मी 2 ड्रेसेस पण घेतले आणि आम्हाला सोवेनियर घ्यायचं होतं. मग दरवेळी आम्ही फ्रीज मॅग्नेट घेतो, पण आज म्हटलं काहीतरी वेगळं घेऊया म्हणून आम्ही हे असं फ्रेम घेतली आणि यामध्ये मी फोटो लावणार आहे. ही फ्रेम होती आणि दुसरी फ्रेम, 2 फ्रेम आवडलेल्या आम्हाला. दुसरी फ्रेम म्हणजे ही होती. मग आम्ही शेवटी फायनल ह्यामधली एक मोठी फ्रेम आहे ती केली. म्हणजे खूप छान छान सुवेनियर्स आहेत हे, आणि हे हॉटेलमध्येच आहे ॲक्च्युली. आमचं नाश्ता झाला, परत आवरून झालं आणि आता आम्ही चाललेलो आहे भटकंती करायला. आणि आमच्या लॉकचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे दरवाजाच्या. लॉकच ओपन होत नाही, रेडच येते बघा. आमचं मला वाटतं कार्ड आता चेंज करायला लागलं. येताना कार्ड चेंज करून घेतो. आणि आम्ही जाणार एका जवळच्या बीचवर आणि संध्याकाळी आपल्याला ॲज ऑलवेज सनसेट बघायला जायचं आहे. पिऊ आता कुठे घेऊन जातो बघूया आपल्याला सनसेट बघायला. होला, इथे हॅलोला होला म्हणतात आणि मला लक्षातच येत नाही एकदम होला म्हणायचं. मी त्यांना हॅलोच म्हणते, कारण जर्मनमध्ये पण हॅलोला हॅलो म्हणतात ना, त्यामुळे एकदम होला म्हणजे जरा वेगळंच पडते. वारा छान सुटला आहे, आज विंडी आहे वाटतं. चला गाडी कळायला आहे. माझ्या मोबाईलला चार्जर बसे ना आयफोनचा, काय कळेना पिवला. त्यामुळे बहुतेक आता मला नवीन आयफोन कुठला येणार आहे आता, 17 ना, 17 घ्यायची गरज आहे. आयफोन 17 प्रो मॅक्स 1 TB नाही
आपल्याला वाटतं आता नवीन घ्यायला लागतंय. गाडी चांगली आहे ग, फक्त मला काय वाटतंय की लोकांनी नीट वापरलेलं नाही. गाडी खरंच चांगली आहे. रेंटल कार आहे ना ती, त्यामुळे शेवटी रेंटल कार आहे ती. आपल्या स्वतःच्या गाडीसारखी थोडीच लोक सांभाळणार. कारण गाडीचा कंट्रोल जबरदस्त आहे. मग तू काय म्हणतोस की टेस्ला तुला आवडते जास्त? खरं ती हातात बसते मला कन्व्हिनियंट वाटते. म्हणून मला म्हणजे अगदी जास्तच कन्व्हिनियंट वाटते. आणि इझी आहे ना ते, म्हणजे वन पेडल ड्रायव्हिंग आहे, म्हणजे दुसरा पाय यूजच करायची गरज नाही तुम्हाला. चला तर आपण जाऊया. हो, इथे अशा लक्झरी पण येतात. ओके, ऑटोज बॅनर का बस आपण लक्झरी म्हणतो त्याला. तुमच्याकडे काय म्हणतात? लक्झरी म्हणतात काय बस म्हणतात? मस्त आहे भाई वॉकला वगैरे. होय, छान आहे ना खरंच. हो, इकडे ह्या साईडला मस्त वाटते. हो, किती सुंदर बीच आहे तो. अरे खूप सुंदर आहे. वाव, फक्त गाडी मी पार्किंग मिळायला पाहिजे. खूप छान आहे, आपण जाऊया तिथे, मस्त वाटते. इथे सगळी हॉटेल्सच आहेत ऍक्च्युली ह्या एरियामध्ये बघायला गेलं तर. सुंदर समुद्र. पलीकडच्या साईडला तर खूप छान आहे, दाखवतो तुम्हाला. वारा इतका आहे, टोपी उडायला लागलाय, धरायला लागते टोपी. मी असं साईडला समुद्र आहे आणि असं आम्ही चालत चाललोय बीच पर्यंत. होय, खूप सुंदर वाटते. हे पण हॉटेल आहे, इतकी हॉटेल आहे तिथे. सगळं हॉटेलवरच आहेत, म्हणजे आम्ही घरं अशी बघितलीच नाहीत, सगळे हॉटेल आहेत. आणि अशी ग्रुप ऑफ हॉटेल्स आहेत बऱ्यापैकी, जे एक असं हॉटेल्स पण नाही आहेत. आता हे ग्रुप हॉटेल नावाचं हॉटेल आहे ना, ते हे आहे आमच्या इथे शेजारी हॉटेलच्या पण तिथे ते आहे. अजून 2 ठिकाणी आम्ही ते हॉटेल बघितलं. इतकी हॉटेल आहेत त्यांची. आणि असं लोक इथे जनरली चिलच करायला येतात, म्हणजे असं समोर बीचचा व्ह्यू आहे आणि इकडच्या साईडला पूल आहे आणि झोपलेत मस्त आरामात. हो, आता आलोय बघा, असं आम्ही चालत चाललोय पूर्ण ह्या रूटवरून पलीकडच्या साईडला. वाव, किती छान दिसतंय, सी ग्रीन कलरचं. आणि त्याच्यात बोट्स वगैरे थांबवलेत, लोकांनी उड्या मारतात बोट्समधनं. हो, छान आहे बघे, है ना, मस्त. आणि तिकडे छोटासा बीच आहे, किती सुंदर दिसतंय बघा समुद्र. आणि असं निळं आणि सी ग्रीन पाणी, खूप छान. काय लोक बोटिंग पण करतायत, पेडल बोटिंग आतमध्ये पोहतायत चालू आहे. आणि इकडे असं छोटंसं बीच आहे, तिथे पण जाऊ शकतो. आणि हे असं हॉटेल आहे तिथे, खूप सुंदर आहे बघा. आम्ही थोडे व्हिडिओज फोटोज वगैरे काढले इथे. खरं ऊन भरपूर आहे, म्हणजे ह्या लोकांसाठी वाटतं चांगलं आहे, कारण यांना ते टॅन व्हायचं असते. पुढे येऊन इथे एक झाड आहे, त्याचा एक कट्टा आहे, त्याच्यावर येऊन बसले मी. इथे एक छोटंसं रेस्टॉरंट आहे, कारण पिऊ घेत होता ड्रोन शॉट्स आणि इथे खूप ऊन होतं. मी विचार केला की कशाला उन्हात राहा. आणि हा बघा ड्रोन शॉट्स घेऊन आलेला आहे. आणि इथे आहे शेजारी बीच, सुंदर आहे. होय, खूप छान वाटलं. यू वॉन्ट टू स्विम? यू वॉन्ट टू स्विम? ते पण कॉस्ट्युम आणलंय ना. मला वाटतं पूलमध्ये ओके आहे का, परत इथं सगळं घाण होतं ना जास्त. ते पण आहे. आमच्या हॉटेलच्या पूलमध्ये आम्ही स्विम करणार आहे, असा प्लॅन आहे. उद्याचा प्लॅन, त्यामुळे तुम्हाला ते उद्याच्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला दिसणार, कारण इकडे सगळं सामान घेऊन यायला लागतं आणि प्लस ऊन पण असतं. आणि इथल्या ज्या चेअर्स आहेत त्या त्यांच्या पैसे देऊन पण विकत घ्यायला लागतात. आम्ही विचार केला की कशाला इथे येऊन परत पैसे देऊन ह्या चेअर घ्यायच्या आहेत. आणि जवळपास 2-3 हजार रुपये चेअर असते पर पर्सन. त्यामुळे आम्ही असेही पैसे दिलेले आहेत आमच्या हॉटेलला, आणि तिथे पण सेमच चेअर आहेत. मग आय थिंक दॅट इज बेटर. त्यामुळे आम्ही असं म्हटलं की बीचवर आपण एन्जॉय करू, पण पाण्यात उतरताना आपण हॉटेलच्या पाण्यात उतरू, रिसॉर्टच्या पाण्यात उतरू. कशी वाटली तुम्हाला ही आयडिया? आणि इथून असं तुम्ही वॉक करत पण जाऊ शकता. आता आम्ही असं चाललोय वॉक करत, कारण आमची गाडी तिथे आहे. आपण आता आलोय कासा देल लागो. हो, स्पॅनिश ॲक्सेंट. यो स्पॅनिश.
Your Spanish is so sexy. Oh my god, I'm so sexy. Oh my god. अयो फ्रेंड्स वाले आले अंगात. हे कासा देल लागो नावाचं हॉटेल आहे. त्याला ते दिसलं त्यामुळे थोडा ॲक्सेंट मारतो स्पॅनिश. तो जाईल तिथे इटलीमध्ये गेल्यावर इटालियन ॲक्सेंट मारतो. हां Caramelo. कारामेलो. Caramelo, caramelo. कोण मेलो कारामेलो. आम्ही असं चालत चालत पुढे आलो आणि इतकं सुंदर पोर्ट होतं तिथे. छान अशा बोट्स लावलेल्या, झाडं होती, हॉटेल होते आणि खूप सुंदर असा सी फ्रंट होता. छान वाटलं आम्हाला. आता संध्याकाळ झाली आहे. आम्ही दुपारी एक बीच बघितला आणि आलो घरी. आम्हाला झोप आलेली जरा आणि ऊन भयानक लागत होतं आणि मी व्हिडिओ शूटच करायला विसरले. मग आता वाजलेत 6. आता आम्ही परत निघालो आहे कारण आता बघायचं आहे सनसेट आणि पिऊन एक खूप छान लोकेशन बघितले त्यासाठी. ॲक्च्युली आज क्लाउडी आहे असं दाखवते पण होपफुली चांगला सनसेट दिसावा छान एकदम गोंडास. तर चला जाऊया. दुपारी खूपच होतो डेंजर आणि मला कळत नाही ही लोक आमच्या हॉटेलमध्ये सगळेजण त्या बेंचेसवर झोपलेले असतात आणि ते पण उन्हात. म्हणजे ते त्यांना ती छत्री असते पण तरी पण ते बंद करून उन्हातच झोपतात आणि ते दिवसभर उन्हातच झोपलेले असतात. मग आता ठीक आहे त्यांना टॅन व्हायचं होतं ते मला समजतं की त्यांना टॅनिंग व्हायचं असते आणि मेलॅनिन पिगमेंट कमी असते त्यांच्या बॉडीमध्ये म्हणून ते असतात. पण मला कळत नाही त्रास होत नाही का उन्हाचा. कारण जवळपास 32 ते 33 डिग्रीमध्ये दिवसभर तुम्ही झोपून राहणार सकाळ 10 वाजल्यापासून दुपारी 3-4 वाजेपर्यंत आणि पाण्यात तिथे पोहत राहणार. म्हणजे त्रास होत नाही का काय कळत नाही मला. त्यांना ह्याच लोकांना विचारायला पाहिजे. तर तुम्हाला कोणाला आन्सर माहीत असेल तर मला पण सांगा. आम्ही पोचलेलो आहे या लोकेशनला आणि किती सुंदर जागा आहे बघा. दगड बघ कशी आहेत. दगड दाखव ना कशी. दगड बघा. जर बसलो तर टोचणार मस्तपैकी असे आहेत. लाल लाल होणार. पण खूप छान व्ह्यू आहे. पण तिथे एक पुढे गेल्यानंतर एक क्लिफ सारखं स्ट्रक्चर आहे. आम्हाला खरं तर तिथे जायचं आहे. त्यासाठी आम्हाला तरी 15 मिनटं चालायला लागेल असं दाखवते. कारण आम्हाला पार्किंग तिथे मिळाली नाही स्टार्टला. नाही तर तिथून खूप जवळ होतं. सुंदर वाटतंय खरं. आपला सूर्य लपलेत. सूर्यनारायण लपले आहेत ढगांच्या आड. ढगांच्या पल्याड. इथे एक कॅफे आहे म्हणजे एक रेस्टॉरंट टाईप काहीतरी आहे. तर तिथे पण जाऊन तुम्ही बघू शकता समोर सनसेट. पण कसं आहे काल पण आम्ही गेलेलो असे त्या क्लबला बघायला. त्यामुळे असेही तिथे जाऊन आम्हाला जेवायचं पण नसतं कारण जेवण आमचं इन्क्लुडेड आहे. तर कशाला जाणार. आणि हे जे हॉटेल तुम्हाला दिसते मोठंच्या मोठं ॲक्च्युली पियू इथे बुक करणार होता कारण व्ह्यू खूप छान आहे. समोरच समुद्र आहे आणि सी व्ह्यू मिळतोय. पण इथले आम्ही रिव्ह्यूज बघितले आणि जेवण खूप हलतोय असं त्यांचे बऱ्याच जणांचे रिव्ह्यू होते. सगळ्यांचे तसेच रिव्ह्यू होते की व्ह्यू चांगला आहे पण जेवण चांगलं नाही आहे. मग आम्ही विचार केला की नाही आहे हे काइंड ऑफ हे आहे एअरबीएनबी सारखं. हां तेच ना. आणि पैसे तर सेमच होते. मग विचार केला की एवढं जर पैसे घालवायचे आणि जेवण चांगलं मिळणार नाही तर काय करायचं ना. फक्त व्ह्यू बघून पोटाला पण गोष्टी चांगल्या पाहिजेत ना. आणि खरं तर आम्ही खूप चांगला डिसिजन घेतला असं आम्हाला वाटते कारण आम्ही आलो आहे ना इथे बघायला. तर तुम्ही एक दिवस बघायला येऊ शकता व्ह्यू सनसेट. झालं दिवसभर काय बघत बसायचं. तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या डिसिजनवरून ते आम्हाला नक्की सांगा तुम्ही. आणि हा आहे तो इओल नावाचा कॅफे जिथे आम्ही येणार होतो. पण आम्ही विचार केला की नको आपण नॅचरली बघूया. असा छोटासा तो बार आहे. हे नाव आहे त्याचं सनसेट बार इओल. होय
आपल्याला पलीकडच्या साईडला जायचं आहे, त्या साईडला. ही माणसं अशी चालत चालतात बघा, इकडे छोटी छोटी दिसणार नाही तुम्हाला. हा मेन रोड सोडल्यानंतर हा रस्ता एवढा चांगला नाही आहे, पण ठीक आहे, चालण्यासारखं आहे, असं काही नाही. तुम्हाला ट्रेक करायला लागेल असं. हां, खूप अवघड आहे असं नाही, करू शकतो. इथे त्यांनी लिहिले कॉस्टा नॉर्ते सिटाडेला. सिटाडेला ही एक इथली सिटी आहे, त्या जवळच आहे, 5-10 मिनटावर. पहिलं ती हे होती, म्हणजे राजधानी होती मेनोर्काची, पण आता माहून झाले. कॅब सांभाळा. होय बाबा. अब्बा ओ माय गॉड, केवढं उंच आहे ते. इकडच्या साईडला पण बघा, खूप सुंदर आहे. सूर्य ढगांच्या मागेच आहे. प्लीज या बाहेर, है ना. एवढा आम्ही चालत आलोय तुम्हाला बघण्यासाठी. चलो. हां, त्या टोकाला ती लोक चाललेत ना, तिथेच असणार. कसे एकदम टोकेरे टोकेरे दगड आहे. जवळपास 15 ते 20 मिनिटं चालल्यानंतर मी त्या क्लिफपर्यंत पोहोचलो. खूप छान वाटत होतं चालताना सुद्धा, जरी रस्ता खराब असला तरी. म्हणजे 15 मिनिटं चालल्यानंतर आपण पोहोचलेलो आहे या लोकेशनला. खूपच सुंदर आहे. हे बघा कसं छान क्लिफ आहे तो, सुंदर. आलेल्याचं शीत झालेलं आहे. इकडे लोक बसले आहेत सनसेट बघण्यासाठी. तिकडे पलीकडच्या साईडला पण बसलेत. आणि या स्पॉटचं नाव आहे पॉन्ट देन गिल. इथे सरळ त्यांनी उभा केला आहे स्पॉटच्या नावाचा खंबा. इथे किती गर्दी झाली आहे बघा. लोक अजून येतच आहेत तिकडनं. थोडे जण तिकडे आहेत, आम्ही तिकडे होतो, मी इकडे आलो होतो. आता आम्ही बसतो इथे थोडा वेळ एन्जॉय करतो सनसेट. तुम्हाला हे लोकेशन कसं वाटलं हे पण आम्हाला सांगा. किती सुंदर दिसतंय बघा. आणि तो माणूस कोण आहे माहिती आहे का? पियुष रुणे. व्हिडिओ काढायला गेला. तुम्ही पण असं सनसेट बघायला जाता का? नसाल जात तर जात जा, खूप सुंदर आहे. आता बघू शकताय सनसेट झाल्यावर लोक निघायला लागलेत. मगाशी किती गर्दी होती इथे. आणि या क्लिपवरून एका मुलाने उडी पण मारलेली. मी व्हिडिओ काढलेला, ते पण दाखवते मी. आम्ही हा एकदम भारी ढासू सनसेट बघून झाल्यानंतर आता परत चाललोय, कारण परत जायचा रस्ता आपण 15 मिनटं लागतात. पण खूप छान होतं, एक नंबर. थँक्यू पियू लोकेशन शोधून काढल्याबद्दल. ओ माय गॉड. तर आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.